डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जिंदाबाद जिंदाबाद भीम आर्मी जिंदाबाद 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 भीम आर्मी जिंदाबाद। क्रांतिकारी जय भीम, जय संविधान, जय भीम आर्मी। आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये भीम आर्मीच्या वतीने मागील 10 तारखेला परभणी जिल्हा अधिकारी कार्यालय समोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य पुतळा त्या ठिकाणी आहे। त्या पुतळ्याच्या शेजारी संविधानाची प्रत ठेवलेली आहे। त्या ठिकाणी मनुवादीच्या अवलादाने संविधानाची प्रत त्या ठिकाणी जाऊन दगडाने फोडलेली आहे आणि संविधानाची विटंबना केलेली आहे। या देश संविधानावर चालणाऱ्या या देशाची विटंबना केलेली आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सुंदर असं संविधान निर्माण केलं, त्या संविधानाची या ठिकाणी त्या परभणीमध्ये विटंबना झालेली आहे आणि त्या विटंबनाच्या पडसाद पूर्ण परभणी जिल्ह्यात त्या ठिकाणी भीम सैनिकांनी दाखवून दिलेला आहे। जरी कोणी बाबासाहेबांची विटंबना करतील, छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करतील, संविधानाची विटंबना करतील, तर त्याला चोप दिल्याशिवाय राहणार नाही। आणि परभणीमध्ये भीम सैनिकांनी त्या मनुवादीच्या अवलादाला चोप दिवसात त्याची अवकात दाखवलेली आहे। अशा परभणीमध्ये भीम सैनिकांनी शांतता पद्धतीने त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्या घटनेचा निषेध केला, परंतु काही वेळेनंतर त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने आंबेडकर चौक या ठिकाणी जाऊन कॉम्बो ऑपरेशन केलं आणि त्या ठिकाणी भीम सैनिकांना, माता भगिनींना घरातून काढून बेदम चोप केलेला आहे। या ठिकाणी भीम आर्मीच्या वतीने आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर मधून आंदोलन छेडण्याचा या ठिकाणी इशारा देत आहोत। जी परभणीमध्ये घटना झाली, शांत पद्धतीने त्या ठिकाणी भीम सैनिक आंदोलन करत होते, परंतु पोलिसांनी कॉम्बो ऑपरेशन चालू करून त्या ठिकाणी भीम सैनिकांना, माता भगिनींना चोप दिलेला आहे, रक्तबंबाळ केलेला आहे। अशा पोलीस प्रशासनाला यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे, पोलीस प्रशासन बडतर्फ व्हायला पाहिजे आणि ज्या भीम सैनिकांवर गुन्हे दाखल केलेले आहे ते गुन्हे मागे झाले पाहिजे। आणि ज्या मनुच्या अवलादांनी संविधानाचा अपमान केलेला आहे, अशा मनुच्या अवलादावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे। हे निवेदन घेऊन आम्ही महाराष्ट्रभर मधून भीम सैनिक या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलं, त्यानंतर SP साहेबांना निवेदन दिलं। आम्ही या ठिकाणी प्रशासनाला विनंती करत आहोत का भीम सैनिक हे शांततेचे प्रतीक आहे, शांतता पद्धतीने त्या ठिकाणी निवेदन देत आहेत, शांतता पद्धतीने हे आंदोलन करतात, परंतु पोलीस जर असे कॉम्बो ऑपरेशन चालवून भीम सैनिकांवर, माता भगिनींवर अत्याचार करत असेल तर आम्ही पण चूप बसणार नाही। आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र बंद करण्याचा या ठिकाणी ऐलान करू, हे बोलून आम्ही शांत बसत आहोत आणि या घटनेचा या ठिकाणी निषेध करत आहोत। जय भीम, जय संविधान।